तर बरोबर वाजले 9 आणि आत्ता आम्ही निघतोय आणि प्रथमेश पण तिकडे आलाय. गाडी फक्त जरा पडको मारूयात, जरा घाण झाली भरपूर बऱ्याच दिवसानंतर गाडीत. प्रथमेश भाई काय म्हणतो? नमस्कार. नमस्कार भाऊ, बऱ्याच दिवसांनी आमच्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये आणि कणकवलीत पण बऱ्याच दिवसानंतर. सो चला आणि निघूयात आता, फक्त इतर पडको मारवायचं. सो चला आता इथून आम्ही निघतोय आणि इथून आम्ही जाणार आहोत दोघे जणच फक्त रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये कुठे फिरणार नाही, तुम्हाला दाखवणार त्यासाठी व्हिडिओमध्ये पूर्ण ना. आणि मोस्ट ऑफ द फेवरेट रोडने जाणार आहोत, म्हणजे कोकण कोस्टल रोड सगळ्यांना माहीत आहे, तो त्या रोडने जायचं, म्हणजे राजापूर पावस मार्गे वगैरे करून तिकडून जाणार आहोत. सो 9 वाजलेत आणि निघत तिथून पुढे रत्नागिरीत कुठे काय तुम्ही दाखवणार आहे. आणि इथे लहानपर्यंत खेळ बघा, गार्डनमध्ये जाऊन बदकावर बसून. सो चला वेळ न घालवता निघूयात आणि कंटिन्यू या व्हिडिओमध्ये. तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. बघूयात आमचा प्रवास कसा काय होतोय. दोघांचाच फक्त, दोघे बऱ्याच दिवसानंतर. चोर ट्रिप गपचूप कोणाक ना जाता. सो पूर्ण आपण हायवे सोडून आता आलो आहेत पावसच्या अगोदर एक बीच लागतो, गावखडी बीच म्हणून. इकडे 2 मिनटं म्हटलं थांबूयात, तुम्हाला दाखवूयात, कारण मोस्ट ऑफ द फेमस रोड आहे हा कोकण कोस्टल रोड. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर बीचवरती फिरायची संधी भेटली. तर इकडे बघा पूर्ण ही झाडे आहेत ना, मस्त वाटतात. आणि लांबपर्यंत इकडे बघा समुद्र कसा दिसतोय, आणि समुद्र बराच पाठी गेलाय तिकडे, आणि मध्ये थोडंसं हे झालं, पण बराच लांबपर्यंत समुद्र आहे. इकडे पण पूर्ण लांब पठार आहे बघा, एकदम लांबच्या लांब. इकडे पण एकदम लांब, आणि कोणच नाही बीचवरती, फक्त आम्ही दोघेच. आहे. प्रथमेश म्हणतोय सर फक्त जरा चालूया आणि परत पाठी येऊयात बस. रुको अंकल रुको, हमका जान दो भाई, हमका जान दो. हो चढ़ता गाड़ी, चढ़ गई भाई. आता इथून सरळ आपण जाऊयात रत्नागिरीमध्ये. तर मित्रांनो, हा समोर रस्ता दिसतोय ना, हा कोकण कोस्टल रोड म्हणून एक आपल्या महाराष्ट्रातला 1 नंबर फेमस रोड. पूर्ण चिपळूण पासून, दापोली पासून हा पूर्ण रोड आहे, म्हणजे समुद्राच्या शेजारून एकदम जवळून तुम्ही जाता, म्हणून कोकण कोस्टल रोड म्हणून ओळखला जाणारा फेमस रोड. आणि त्यानंतर आपण जाणार पोहोचणार रत्नागिरीमध्ये. चलो रत्नागिरी. हा जाऊन येतो तो, पण अर्धा तासात येतो मग. ठीक आहे चला. सो रत्नागिरीत आम्ही पोहोचलो आणि ज्यांच्याकडे भेटणार होतो आमचे प्रथमेशजी वांगणकर साहेब, तर त्यांची मीटिंग आली, त्यामुळे ते काही येत नाहीत. तर आम्ही प्लॅन करतो की आम्ही तिथनं 4 किलोमीटर आहे रत्नदुर्ग किल्ला, जो रत्नागिरीतला फेमस आहे. जसं आमचा सिंधुदुर्गातला मालवण किल्ला फेमस, तसं इथला रत्नदुर्ग किल्ला फेमस आहे. ही आहे रत्नागिरी सिटी, रत्नागिरी सुंदर शहर, जिल्हाधिकारी कार्यालय. रोड मोठे आहेत पण आपल्यापेक्षा.
हा आहे रत्नदुर्ग फोर्ट ज्याच्यावर आपण जातोय. फिरूयात. वाजलेत बरोबर किती माहिती 12:30 वाजले येईपर्यंत. 2-2.5 तास गेले. पायऱ्या तिथून वरती जायला. हा मुख्य प्रवेशद्वार असा बनवलाय बघा. मस्त. तिकडे मस्त वाटतं ना भारी. काय वाटतं? समोर बघा मस्त वाटतं. एक नंबर लोकेशन. ह्या साईडला पण बघा भारी. चलो. श्री भगवती देवीचे शिवकालीन मंदिर. तर मित्रांनो किल्ला फिरून आम्ही आलो आहेत आणि समोरचं दृश्य बघा कसलं भारी वाटतंय. हा तेव्हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. आणि असलं पूर्ण मस्त समुद्र खुला आणि हा रोड आहे ज्या रोडने आपण आलो आहे तिथे जर वेळ मिळाला तर बघूयात जाऊयात. कारण ना वेळ झाला आहे भरपूर 1 वाजल्यात आणि ऊन भरपूर आलं आहे डोक्यावरती. सो मस्त लोकेशन आहे. एक नंबर. प्रथमेश भाऊ आमचा उन्हातून कंटाळला. मी पण कंटाळला पण काय करणार आता. फिरायची आमची हौस काय मिटत नाही. 1 वाजू दे नाही तर 2 वाजू दे भाई फिरायचा फिरणार. आता खाली आलोय किल्ल्याच्या आणि आता रत्नागिरीमध्ये जाऊया आपण. गरम झाली लगेच गाडी. आता पण मस्त होतंय पण आता मला दुपार जीव जाऊ शकतो. नको एवढी हिंमत नाही आपली. जीव जाऊची पाळी गेली. आपण आता मस्त की जेवूया खाऊया. मस्त होतं रे. तर आम्ही आता इथे एका चौकात पोचलो आहे आणि जे आमची रत्नागिरीची खास व्यक्ती प्रेमाची व्यक्ती त्याची एक भेट घडून देतो. हे बघा प्रथमेशजी वांगणकर नमस्कार. आमचे खास मित्र. कसे आहात? बरे आहात? नमस्कार. ठीक रत्नागिरीत आल्यानंतर हक्काची माणसं. रत्नागिरीत लांब. आपलं स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. लांबून जरी आलो लांब जरी असलो दररोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी प्रेमाचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा संबंध आपला आपुलकीचा तसाच. शब्द आहे. आपुलकी आहे. आपलेपणाची भावना आहे. चला आता कुठे नेता मला बघा काय ते. चला आता जेवायला जाऊया आपण. माका कळलं आम्ही लाईव्ह लोकेशन म्हणून टाकी नव्हते. मामी मॅप नाही तिकडे नेला आमका. म्हटलं लोक माका वाटाय चुकीचीच वाटा होती. म्हटलं आता मॅप चालता म्हणून चला बाकी काय करू. कोल्ड्रिंक हा काय हे आपल्याकडे पाणी खास नाही. तर जेवण वगैरे झालं आणि जवळच श्री धरण म्हणून एक स्पॉट होता जो की प्रथमेश आमचे त्यांनी आम्हाला सुचवला. सो तिकडे धरण आहे समोर. तिकडे आलो आहे धरणाकडे. तर हे बघा असं काहीतरी धरण आहे आणि ह्याचं पाणी म्हणतात की पूर्ण रत्नागिरी शहराकडे वर्ग केलेला आहे. म्हणजे शहराकडे पाणी याचं पिण्यासाठी वापर करतात याचा. बरोबर ना? हे बघा धरण लांब लचक पूर्ण आहे आणि असा सरळ रस्ता इकडे. हा असा सरळ यायचा रस्ता आणि ह्या धरणाच्या जवळपास बघा कसा सुंदर असा निसर्ग आहे आपल्याला दिसतोय. सुंदर पाणी
आणि हा धरणाच्या जवळपासचा आहे ना पूर्ण गाव एरिया आहे, त्यामुळे जरा शांत निवांत असा एरिया आणि संध्याकाळचं स्वच्छ वातावरण. 3 माळ खोल पाणी आहे सांगतो. का बोलता इकडे? या धरणामध्ये 3 माळ खोल इतकं पाणी आत्ता सध्या स्थितीत आपल्या इथे आहे. बापरे. हां, एवढं 3 खोल माळ ते धरण आहे. पावसामध्ये याच्यामध्ये मोठमोठे झाडसुद्धा आहेत. ते पाऊस कमी झाला की उन्हाळ्याच्या दरम्यान ते दिसतात. पण मी काय म्हणतो, पाणी आता उन्हाळ्याच्या ह्याच्यात एवढं कमी होतं का पाणी याचं? किंवा नाही पावसाच्या वरती आता ह्या रस्त्यावरती असं वरून जातंय का? नाही इथपर्यंत येतं. या याच्यापर्यंत टोकापर्यंत येतं वरती. वरून क्रॉस होत नाही. त्याला तिथे दरवाजे आहेत ठेवलेले, वा. ते आपण आता जाऊन बघूया. अरे तू ते चायनीजची लिस्टिप लावली काय रे? तर आता आम्ही आलेलो आहे प्रथमेश वांगणकर यांच्या घरी चहा पाण्याचा थोडासा प्रोग्राम करायला. हे बघा समोर घर प्रथमेश वांगणकरांचं. अरे गाडी लॉक करायची राहील. चलो. आणि समीर म्हणाले की मंदिर आहे इथे झरी विनायक मंदिर म्हणून फेमस. सो तिथे आता जातो आहे. आणि आमच्या डाव्या साईड उजव्या साईडला भाटी बीच आहे. आणि आता मस्त एक सनसेट पण होणार आहे, तो पण तुम्हाला दाखवूयात. आधी जाऊन येऊयात पुढे मंदिरामध्ये. वाह, क्या सुंदर असा सनसेट आहे यार. मस्त बीचवर खेळतात यार क्रिकेट, भारी. सनसेट झाला आहे बघा मस्त मित्रांनो. 5:30-6 वाजलेत. 6च्या आसपास होत आल्याचा सनसेट. आणि बघा दोघं पुढे पुढे चाललेत. चला, वेळात वेळेकडून आपली चांगली भेट झालेली आहे. आणि आता चला रत्नागिरीहून बाय बाय करूयात. बाय चला बाय 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 बाय. प्रथमेश पुढे बस. होय होय होय. चौकात जाऊन आणि पोचल्यावर माझा मेसेज नाही तर फोन तरी करा. हो चालत होय. तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि आम्ही बरोबर रत्नागिरीतून सुटलो आहे. प्रथमेश त्यांना पण ड्रॉप केलं त्यांच्या घराच्या जवळ. आणि आम्ही आता सरळ इथून जाणार आहोत कणकवलीपर्यंत. प्रथमेश जाणार आहे पुढे झारापर्यंत. बघ्यात किती वेळ लागतो घरी जाईपर्यंत. भारी वाटतं रे ह्या लाईन.